कोळी महासंघाचा आझाद मैदान महामोर्चा धडकलेला आहे। राज्य शासनाने कोळी समाजाच्या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कोळी महासंघाच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे। या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेणार आहोत। निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, या कोळी बांधवांच्या अनेक मागण्या आहेत, या मागण्या नेमक्या काय आहेत आणि आता आझाद मैदानातली नेमकी परिस्थिती कशी आहे? स्पर्धा दुपारी 3च्या सुमारास जवळपास 5 ते 5.5 हजार कोळी बांधवांचा मोर्चा आझाद मैदानावर येऊन धडकलेला आहे। समोरचं जर आपण चित्र पाहिलं तर तब्बल 5 ते 5.5 हजार कोळी बांधव या ठिकाणी आंदोलन करत आलेले आहेत। त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत। यामध्ये प्रामुख्याने जर विचार केला तर निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेस जे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्याकडे कुठेतरी सरकारचं दुर्लक्ष झालेलं आहे, तर ते लवकरात लवकर आम्हाला देण्यात यावं। यासोबतच जातनिहाय सर्वेक्षण करण्यात यावं। मुंबईतील जे 42 कोळीवाड्यांचं सीमांकनाचं काम आहे हे मागच्या सरकारनं सुरू केलं असून त्यातलं केवळ काही कोळीवाड्यांचं मानांकनाचं काम झालेलं आहे ते पूर्ण करण्यात यावं, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत। आणि यासाठीच आमदार रमेश पाटील यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता। रमेश पाटील सध्या माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आज जवळपास 5 ते 5.5 हजार कोळी बांधवांना घेऊन तुम्ही मोर्चा काढलाय, काय तुमचं म्हणणं आहे? कोळी महासंघाने संपूर्ण महाराष्ट्रातल्या अनुसूचित जमातीचा जो आमचा समाज आहे, कोळी समाज आहे, महादेव कोळी, टोकरी कोळी, मल्हार कोळी, हे सर्वजण एकत्र आलेले आहेत। कारण गेल्या 20-25 वर्षापासून आमच्या जातीचा दाखला, जातीचं प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटीचा प्रश्न आहे तो अजूनपर्यंत सुटलेला नाही। म्हणून आम्ही आज या ठिकाणी सर्वजण मोर्चाच्या माध्यमातून इकडे जमलेलो आहोत आणि सरकारला इशारा दिलेला आहे की जी PV हरदास कमिटी आहे, रिटायर्ड जज हायकोर्टाचे ज्यांची नेमणूक केलेली आहे, आणि तो आयोग लवकरात लवकर तुम्ही त्या आयोगाचा निर्णय घ्या आणि आम्हाला जो त्यापासून जो फायदा होणार आहे तो निश्चित आम्हाला त्याचा उपयोग होईल। म्हणून आम्ही आज या आझाद मैदानामध्ये इथे जमलेलो आहोत। हरदास कमिटीचा अहवाल त्वरित सादर करा, त्याचप्रमाणे मच्छीमारांचं जे नुकसान झालेलं आहे, जो चक्रीवादळ आलेलं आहे, निसर्ग चक्रीवादळामध्ये माझा मच्छीमार आहे त्या बांधवांचं फार मोठ्या प्रमाणात रायगड आणि मुंबई आणि रत्नागिरी या ठिकाणी फार मोठं नुकसान झालेलं आहे। त्याचा मोबदला अजूनपर्यंत सरकारने दिलेला नाही, फक्त तुटपुंजी मदत केली, परंतु ती मदत अजूनपर्यंत आमच्या ह्या समाज मच्छीमार बांधवापर्यंत पोचलेलं नाही। फक्त सरकारने पंचनामे केले आहेत, पंचनामे करून आमचा काय प्रश्न सुटणार नाही। खरं म्हणजे आम्हाला भरघोस मदत करायला पाहिजे होती, जसे शेतकऱ्यांना 10,000 कोटीची मदत केली, परंतु आज आमच्या मच्छीमारांना एक पैसा दिलेला नाही। देवेंद्र फडणवीस देखील काही वेळापूर्वी या मंचावर येऊन गेलेले आहेत, त्यांना नेमकं काय आश्वासन दिलं, काय म्हटले ते? त्यांनी सांगितलं की जो मच्छीमारांचा जो प्रश्न आहे, जो मच्छीमारांचे जे काही प्रश्न होते ते म्हणाले की माझ्या काळामध्ये मी हातात घेतले होते। आज सीमांकनाचा जो प्रश्न आहे, मच्छीमारांचा कोळीवाड्यांचा जो प्रश्न आहे तो मी हातात घेतला होता आणि काही अंशी तो सोडवलेला आहे, परंतु हे सरकार आल्यानंतर पुढचं जे कोळीवाड्यांचं सीमांकन आहे ते ठप्प झालेलं आहे। आणि जे समुद्रामध्ये चक्रीवादळ झालं आणि त्याचं नुकसान भरपाई साठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी फार आम्हाला मदत केली, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले, परंतु मुख्यमंत्र्यांनी अजूनपर्यंत आम्हाला मदत देण्याचं कबूल केलेलं नाही। विधान परिषदेत देखील तुम्ही आज हा प्रस्ताव मांडलेला आहे, या संदर्भामध्ये आवाज उठवलेला आहे, काय तिथं तुम्हाला आश्वासन मिळालं? विधान परिषदेमध्ये मी आज सभागृहामध्ये हा प्रश्न उपस्थित केला की अनुसूचित जमातीमध्ये आम्ही मोडतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेच्या नुसार आज STमध्ये आरक्षण दिलेलं आहे, परंतु ते आरक्षण दिलेलं आहे, त्या आरक्षणाचे फायदे दिले नाही। संरक्षण पाहिजे, परंतु ते संरक्षण अजूनपर्यंत पाहिजे तसं दिलेलं नाही। म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की सभापती महोदय, तुम्ही मुख्यमंत्र्यापेक्षा मोठे आहात, तुमचा आदेश हा निर्णय आहे, तरी तुम्ही आदेश द्या, असं मी त्यांना आज सभागृहामध्ये सांगितलेलं आहे आणि सभापती महोदयांनी ते मान्य केलेलं आहे। आपण पाहिलं असेल की अशा पद्धतीनं रमेश पाटील यांच्या नेतृत्वात हा भला मोठा मोर्चा या ठिकाणी पोहोचलेला आहे। 5,000पेक्षा सुद्धा जास्त कोळी बांधव या ठिकाणी आहेत आणि त्यांना आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच, त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती कोळी बांधव इथे आलेले पाहायला मिळतात। अनेक मागण्या आहेत त्यांच्या आणि या मागण्या नेमक्या कधी पूर्ण होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद निलेश, तू दिलेल्या सगळ्या माहितीसाठी आणि केलेल्या बातचीतीसाठी।